तीर्थ आहे ते ज्ञानतीर्थ आहे. आणि त्या तीर्थामध्ये जे श्रवण करता अंतःकरण मन, डोळ्यानं पाहणं वेगळं जगाला आणि मनानं बोधात राहणं वेगळं. दोन गोष्टी सांगा बरं मी काय म्हणते. आणि बोध आणि डोळे आणि जगत, दोन गोष्टी कळाल्या का? हो हो. हा, डोळा हा स्थूल शरीराचा भाग आहे, मन हा सूक्ष्म शरीराचा पॉइंट आहे. भिन्न आहे की नाही? हो भिन्न आहे. म्हणून चिंतन हे सूक्ष्म आहे आणि व्यवहार हा स्थूल आहे आणि भगवंत हा त्याच्या परे आहे. तुम्ही देहावर आहे. हो माऊली. अंतर आहे की नाही बोला. तर की जेव्हा आपण प्रकृतीच्या द्वारे वृत्तीच्या संबंधानं जगताचा सतत विचार करतो आणि देहाचा संबंध वाढवतो, तो बंधन ठरतो. पण जेव्हा जगत नाही हे कळतं, व्यवहारामध्ये जेव्हा कर्म घडतं, ते कर्म आपलं नाहीये, त्याचा संबंध धरणं घातक आहे आणि संबंध सोडणं हा मोक्ष आहे. शिकायचं की जेव्हा जेव्हा तुम्ही नित्य कर्म करता, नैमित्तिक कर्म करता, तर कर्माला बुद्धीचा संबंध काय धरता हा प्रश्न आहे माऊलींचा. सूक्ष्म आहे बेटा हा व्यवहार करणं, व्यवहारात ठुमकणं, शानपणा दाखवणं, ते वेगळा भाग. पण त्या परमात्म्याचा बोध मनात घेणं आणि मनानं त्या ईश्वराचं अवलोकन करणं आणि वेदाची शक्ती आत घेणं आणि जीवाणमुक्त होणं, हे स्थूल प्रपंचाचा भाग नाहीये, सूक्ष्म आहे. सूक्ष्म आहे. मन हे सूक्ष्म आहे. कधीच ते मन कुणाला नाही माऊली. पण मनावाचून मोक्ष नाही. हो माऊली. कारण मनालाच बंधन आहे, मनाला सुख दुःख आहे आणि मनालाच मोक्षात राहायचंय. मनाला कर्माला धारण करायचं कळतं, मन देहाचा संबंध धरतो आणि कर्माच्या तिथं राहतो, भगवंताला सोडून देतो. मनाचाच खेळ आहे सगळा. हा हो कोणाचा खेळ आहे? मनाचाच खेळ आहे माऊली. ना हाताचा, ना पायाचा, ना गुडघ्याचा, ना मुंडक्याचा. ते जड विचार, ते मनाच्या तालावर नाचते. बस म्हणला की गुडघा फोल्डिंग करते, चल म्हणला की बाहेर चलते, बोल म्हणलं की वाणी फडफड बोलती. बरोबर की नाही? बरोबर आहे माऊली. स्थूलाच्या माग सूक्ष्म मन आहे आणि मनाच्या माग अविद्या आहे आणि त्याच्या परिब्रह्म ते स्वरूप आहे. हो माऊली. मग तिथपर्यंत जायचंय का नाही? हो माऊली, तिथपर्यंतच जायचंय. आपला उद्धार आहे आणि संसार हा उद्धार नाहीये, हा व्यवहार आहे. हो माऊली. तिथं उद्धार आहे. मग व्यवहारात चतुर झाल्यापेक्षा उद्धारामध्ये चतुर होऊन दाखवा ना. खरे असं काय नाही. खरे माऊली, बरोबर आहे. हा थोडा बाजूला ठेवला पाहिजे आणि परमार्थ सफल झाला पाहिजे, परमात्म्याचा स्पर्श भोगला पाहिजे आणि अनादिकालचं अज्ञान गेलं पाहिजे. ह्याचा संबंध बुद्धीने टाकलाच पाहिजे. विचार माझ्या तुम्ही ज्ञानेश्वर ऐकता, याचं फल काय, याचं कारण काय, याचं ऐकणं काय, याची स्थिती काय, हे ऐकायचं का, तर तुम्हाला बोलता येत नाही ना लोकांना. येतं का बोलता सांगा. तर अध्यात्मात का, आम्ही देहात आहेत तर देहात का, आमचं मन या शरीरात आहे का, त्या मनाला शरीरातून जडातून बाहेर काढायचा प्रयत्न आहे, तो साधक आहे. आणि मनाला स्वरूपाचं आत्मदर्शन करून देणं हे श्रवण आहे आणि मनाचं आणि भगवंताचं तिथं मिलन आहे, ते श्रवण आहे. संसार आहे नाही. आणि बुद्धीचं मिलन आहे, ऐक्य आहे. आणि मग तिथून आनंदाला सुरुवात. तसं मुलाचं आणि मुलीचं लग्न होतं वरवधूचं, नंतर संसार सुरू होतो. तसं परमार्थामध्ये बुद्धी आणि भगवंताचं लग्न होतं, नंतर आनंदाचा संसार सुरू होतो. रामकृष्ण हरिताई साष्टांग सद्गुरू. हा दोन्ही पण सेमच आहे, पण आपण शिकतो ना. का तुम्ही धडपड करता, का तुम्हाला रोज ऐका वाटतो. बऱ्याच बायकाला पाठ नसलं तर पागल होतात, म्हणजे सुधरत नाही. श्रवणात खरी भक्ती आहे, श्रवणात खरी प्राप्ती भगवंत
सुखाची श्रवणा. आत्मस्थिती भोगण्याचं काम माऊली करून देते. त्या आत्मस्थितीमध्ये जगताची निवृत्ती असते आणि बुद्धीचा देहाचा संबंध नसतो. व्यवहार झाला तरी विकार नसतो आणि अनात्म देहाचा बुद्धीचा स्पर्श कधी ती करत नसते. कधी स्पर्श करत नाही. आपण ट्रेन मध्ये बसतो, बाजूला पुरुष जेंट्स पण असतात आपल्या सीटवर, आपण मध्ये अंतर ठेवून बसतो. नो टचिंग. म्हणजे मग आपला भाऊ असतो, मुलगा असतो, पती असतो, पुत्र असतो, तर आपण नो टचिंग म्हणतो का? नाही माऊली. देहाचा नो टच. तो भिन्न आहे ना, माझा नाही ना, त्याला स्पर्श करणं पाप आहे. अन्य पुरुषाचा स्पर्श म्हणजे पाप आहे. अन्य व्यवहारात राहणं मन म्हणजे पाप आहे. असं व्हायचा तेव्हा तुम्ही आलात तर नाव वलवावं लागते आम्हाला आणि टोकावर उतरावं लागतं तुम्हाला. मान्य, तुमचं तुम्ही काम केलं, ठीक आहे. पण ती नाव जर काठाला नेलं नाही तर बुडती मध्ये. नाव न्यायचं काम तुमचं नाही, बसायचं काम तुमचं. तुम्ही बसले, मग ती नाव पालती करायची का काठाला न्यायची हे आमचं काम का नाही? तर आत्मकल्याण होतं. पण जेव्हा साधक जरा बुद्धीचं जे मांदेपणा, बुद्धिमांद्य, बुद्धीचा दुराग्रह, बुद्धीमध्ये दोष आणि बुद्धीमध्ये विकल्प, बुद्धीमधला भेद आणि बुद्धीमधली वासना आणि बुद्धीमधला अज्ञान हे संपवण्यासाठी त्यानं जर प्रयत्न केला नाही तर संत पण काय करू शकत नाही. कमी अभेदात आहे. मी देहाकडे मन आहे का देहाला सोडले मनानं, हे जेव्हा अवलोकन होतं अंतःकरणाचं ते श्रवण मिळतं भाग्याचं. भाग्यानं कळतं की माझी वृत्ती तिकडे चालली, तिला रोखावं. मुलगी बिघडली, लग्न करावं, बापाला कळतं. मायला कळत नाही आजकालच्या. बेकार माया, कशी बेकार बुद्धी. किती हाला माझं म्हण बेकार. कशा तुला कळतं देहाकडे चालले त्याला मागं घ्यायचं. बापाला कळतं पोरी बिघडायली, पोरग बिघडायला, बाजूला काढायचं, फेकायचं बाजूला. पर्याय नाही, पर्याय नाही. जोपर्यंत कंट्रोल नसतं मुलावर तोपर्यंत ते घर बी नाही, ती लेकरू बी नाही, तो संसार बी नाही, तो व्यवहार बी नाही, आणि त्या घरात सुखही नाही. लिहून ठेवायचं. कंट्रोल पाहिजे वाणीवर आणि व्यवहारावर आणि संततीवर आणि संपत्तीवर. कंट्रोल असले लागतं 50 खर्च, असले 100 ते 10 रुपये खर्च. हे नियम आहे. कुठेही धन उधळपट्टी करायची गरज नाही. तिचा आधार करा, तिथं योग्य तिथं खर्च करा, तर ती लक्ष्मी तुमच्याकडे तुमचा आत्ताच नाही. तिला दवाखाना लागतच नाही. ते मेडिसिनला खर्च होत नाही. धन घेऊन ठेवायचं. ते दानामध्ये जर गेलं तर मेडिसिन बांध. समजते ना भाषा का नाही? पत्ता दिसू नये. जगातलं पुण्य हे वडील लोकांना करायचं असतं. त्याचं अनुकरण समोरच्यानं करायचं असतं. आणि लक्ष्मीचा विनियोग सुयोग्य झाला पाहिजे आणि त्या घरामध्ये त्या लक्ष्मीचा सुख भोगता आलं पाहिजे. हृदयामध्ये ज्ञानाचं सुख प्रगट झालं पाहिजे. वृत्तीने भगवंताला जाणलं पाहिजे आणि आत्मधन प्राप्त केलं पाहिजे. हे व्यावहारिक धन आहे, हे आत्मधन आहे. हे ह्या धनाची वाटणी आहे आणि ह्या धनाची लुटणी आहे. हे धन लुटता येतं आणि धन वाटावं लागतं. पोरगी म्हणते मला आई दे, पोरग म्हणतं मला दे. त्याची नाना वाटे. पण आत्मधन वाटाच नाही. वाटणे तर नाहीच नाही, कोणीच करू शकत नाही. बापाचा बाप नाही. आत्मधन कोण वाटतात? गुरु आणि संत, बाकी नाही. होत आहे रोजच आत्मधन आहे.
आणि ज्या धनातून आपलं सुख, आपलं घर, आपलं कुटुंब, आपले मित्र, आपले गुरु, आपला ईश्वर, आपले नाते, आपली देवता, आपले कुलदेवता या प्रसन्न ठेवता येतील तर ते धन मेडिसिन बंद करतात. मेडिसिन शरीरात मनाने केला तर संपवायचा. वासना जास्त आहे तिला थांबवायची आणि नंतर तिला बंद करायची, वासना जाळायची. नको वासना. का? वासनेमध्ये व्यवहार आणि विकार आहे. विकार नको आम्हाला. निर्विकार राहायचंय, परमात्मा रूप बनायचंय, व्यवहारातून बाहेर निघायचंय. जेव्हा कुटुंब वाढलं आणि क्लेश सुरू होतात, भयंकर तुफान, एकमेकाकडे बघायची पण इच्छा होत नाही, तेव्हा त्या घरात राहून फायदा नाही, राहू बी नाही. राहूच नाही. जेव्हा कुटुंबामध्ये अनुकूलता आहे तर सुख तिथं नांत पिकत. पण जेव्हा प्रतिकूलता होती तर सुख संपत. बरं, तयार झाले एकमेकाबद्दल सर्वांनी थांबवायची. ब्रेक. पाणी बंद करून बघा. प्रतिकूलतेमध्ये त्रास आहे, अनुकूलतेमध्ये आनंद आहे, पण दोन्ही मोठेच आहे, व्यवहारिकच आहे. चला आपण मग काय घेऊ. म्हणतो ज्ञानोबारात कृष्ण परमात्मा ज्या चित्ताचा अनुभव करतात आणि ब्रह्मबुद्धीला ब्रह्मस्वरूपाकडे नेतात, तिला ओळी म्हणतात. आत्मचिंतनाचा रस जेव्हा हृदयास आठवल्या जातो तिथे भगवंत भेटतो. त्या बुद्धीला भगवंताची भेट होती तेव्हा बुद्धी तृप्त होती. तिला जीवन मुक्ती हे नाव येत. नाव कशाला? हा अनुभव आहे. शब्द नाही, नाव नाही, पण जगाला काय कळावं म्हणून नाव मुक्ती. पण जेव्हा बुद्धी भगवंताला धारण करती, भगवंताच्या सोबत राहती, देहासोबत नसते, तर ती खरी जीवनमुक्तीची स्थिती असते. जीवनमुक्ती म्हणजे काय? ज्ञान म्हणजे काय? ज्ञानोबा म्हणजे काय? कृष्ण कृष्ण म्हणजे काय? जेव्हा राधा कृष्णावर भिन्न नव्हती तेव्हाच ती खरी प्रेमाची स्थिती. ती भिन्न कधीच नव्हती कृष्णाहून. ती भगवंताला माहित होत म्हणून त्याचं प्रेम श्रेष्ठ होत. राधेसारखी गवळण कोणतीच नव्हती. कोणतीच ना. प्रेम म्हणजे राधा, आनंद म्हणजे राधा आणि सुख म्हणजे राधा. सुख म्हणजे परमात्मा, सुख म्हणजे काळा. जर आनंद झाली तर कृष्ण कृष्ण झाली राधा, आनंदात मिसळली राधा, कन्हैया कन्हैया झाली. भक्ती उत्तम झाली. ज्ञानी ज्ञानत हे म्हणावं लागत नाही. लेखीला आईचं प्रेम करायला ट्युशन लागत नाही, पण परकीले आईला आई म्हणत नाही. अंतर असत, डिफरन्स आहे. पण आईचा दोष बघणारी लेकच नाही, कदापि नाही. म्हणून जी प्रेमात बुडालेली असते आईच्या तिले
ती राधा कृष्णाच्या. म्हणून राधे कृष्ण प्रेमाला महत्व आहे. प्रेम म्हणजे आनंद आहे. आनंद म्हणजे स्वानंद आहे. आणि स्वानंद म्हणजे परमात्मा, तो मी आहे. याची अनुभूती घेणारा महात्मा आहे. आनंदात बुद्धी विहार करती तो साधू आहे. विषयाचा भोग देणारा बोंधू आहे, साधू नाही. मग ओवी काय सांगते, ओवी काय बोलते, ओवी काय करते? तसं मीठ भाजीला चव आणतो आणि गॅस भाजीला शिजवतो आणि खाणाऱ्याचा प्राण शांत होतो. तसं ओवी मनाला शांत करते, निभ्रांत करते. रामकृष्ण साष्टांग सद्गुरु माऊली. भ्रांतीत सुख दुःख आहे, निभ्रांत म्हणजे परम सुख आहे. केवळ परमात्म्याच्या सुख भोगती ती बुद्धी ब्रह्मवेत्याची असते. केवळ आत्मसुखाचा भोग असतो. देहाचा संबंध संपलेला असतो. वृत्ती निरामय असती, व्यापकात विलीन असती, तत्वाशी अभिन्न असती, गोवीमध्ये तल्लीन असती, अभेदामध्ये एक रस असती आणि साधूच्या प्रसादामध्ये सतत असती. ती आत्मस्थिती असते. होत नाही आणि कुणाच्या बोलण्यानं तिचं काही माठ होत नाही, काही ध्याट होत नाही. नाही कदापि. कुणाला काय बोलायला थोबाडा लावरावं लागते. रामकृष्ण हरी. वाणीचा विनियोग करा, तिला बंद करा काही काळ तरी. म्हणून आत्मचिंतनासाठी सगळी सामग्री लागते. ओवी कळायला पुण्य अधिकार लागतो आणि मोक्ष मिळायला संताचा आधार लागतो. संताला आधार करा, बेजार नाही. संत भेटलेत, ग्रंथ नटलेत बुद्धीत, तर भ्रांती तुटली. सगळं श्रेष्ठ नातं संताचं, गुरुचं, वेदाचं, माऊलीचं, ओवीचं, श्लोकाचं श्रेष्ठ नातं. ते टिकवा, त्याला झुकवू नका. कदापि. म्हणून सतसंगामध्ये जे मन तल्लीन होत ते गुरुचरणी अर्पण. ते देहात कधीच उरत नाही आणि वासनेत कधी शिरत नाही. ते मन राम बनत. श्रवण भक्तीचं परंपर. साष्टांग सद्गुरु माऊली. तिची परिसीमा आहे. मनाला गुरुचरणी अर्पण करावं, त्यांच्या स्वाधीन करावं. तुम्ही ह्याला ठाकटेक करा, तुम्ही यांचे दोष धुवा, तुम्ही ह्याला मुक्त करा, याची शक्ती बंद करा, याच्यात अज्ञान समाप्त करा, याचा भेद उपटून फेका. म्हणून त्या गुरुचरणी मन अर्पण केलं पाहिजे. मग ते करतात, तट करतात न सांगता.
न बोलता आपण बोलत नंतर तुकोबाईचे प्रमाण आहे. आता गाठाची ओढ लागली मला. तुला तो एक देव करुणिया, देव करुणिया, आपुला तो एक देव करुणिया, देव करुणिया, तिने विन देवा सुख नाही, तिने विन देवा सुख नाही, आपुला तो एक देव करुणिया, देव भेटत नाही. अपेक्षा करू नका. मनाला तोडतात, भंग करतात, अचानक अंगावर पडतात, स्वतःचा स्वार्थ साधतात. पण जेव्हा एक सुख पाहिजे असेल तर देवाकडे जायचं, संताला भिडायचं, ग्रंथामध्ये रमायचं आणि वेदाला जाणायचं, आत्मस्थितीला भोगायचं, देहभावाला फेकायचं आणि नात्यातून निघायचं. नातं ईश्वराचं, नातं साधूचं, नातं ग्रंथाचं, नातं ओवीचं, नातं श्लोकाचं, नातं श्रवणाचं, बाकी नाते बंद. रामकृष्ण. सुख दुःखाशिवाय, पण एक नातं संतांचं आत्मसुखाशिवाय नाही. खरं सुख मिळतं, आत्मबोध हृदयात नांदतो, परमात्म्याचा संबंध होतो, देहाचा संबंध जातो. श्रवण भक्तीतून हे होत, संसारातून नाही. हो रामकृष्ण. साष्टांग दंडवत सद्गुरु माऊली. तो आणि तुम्ही सांगा, आता एकटी बेळ अनमोल देह दिला, सुंदर बुद्धी दिली, मधुर हृदय दिलं, वृत्ती सुंदर दिली आणि कळ्याची ताकद दिली, तर अति परमार्थ करावा. भगवंत ज्ञानोबा काय बोलतो आणि ओवी मधला भाव हृदयामध्ये कसा थांबला जातो आणि हृदय कसं परिवर्तित होतं. हृदयाचं वृत्तीचं परिवर्तन मनाचं, त्याला म्हणतात आत्मचिंतन. ज्याला सुख भोगायचं असेल आणि ज्याला व्यवहारातून निघायचं असेल त्याने श्रवणात थांबावं आणि माऊलीचं बनावं, वेदाकडे जावं आणि आत्मचिंतनासोबत रंगावं आणि ते आत्मसुखच भोगावं. पुन्हा नाही हा जन्म, पुन्हा देह नाही. नास्तिक लोकांना बोलत नाही, आस्तिकच सांगते. ते म्हणतात वेड्या कुणी बघितलं, आम्हाला माहित नाही. मग तू इकडे येऊ नको, तिकडेच मर तू. आमचं गिरायकच नाही तू. नास्तिक आहे ना, तू विचार करू नको आमच्या ज्ञानेश्वरीचा. आमची भाषा आस्तिक लोकांसाठी. त्यांना आस्था आहे, निष्ठा आहे, प्रेम आहे, भक्ती, श्रद्धा आहे, पुण्य आहे, आदर आहे, वेद आहे, त्यांच्या हातात गीता आहे, त्यांच्या हृदयामध्ये भक्ती आहे, ज्यांच्या मनामध्ये त्या परमेश्वराच्या भेटीची आसक्ती आहे, ज्यांना पंढरीची वारी आहे, त्याला सत्संग आहे, त्याला अध्ययन आहे, त्याला वेद आहे, त्याला गुरु आहे, तो तरणार, तो कधीच नाही मरणार. होत आहे रामकृष्ण. ते ऐकूच नाही देणं. तर नास्तिकाची विशेष नाही तो. समोर जर कांदे येतं तर सोन्याची किंमत करूच नाही देणार. तू कांद्याचे पैसे मोज आणि कांदे घेऊन जा. तुला सोन्याचं काय आहे? कांद्याच्या पैशात सोनं बघायला भेटत नाही, तर नास्तिकाला श्रवणाची ताकदच नाही. रुपयाला कांद्यापाशी बसावा आणि लाख रुपयावाल्यानं सोन्याकडे यावं. त्याग करून जोगा मोक्ष फळे एक थोरू, सात्विक असा डगुरू यासी जगी. बाबा सात्विक असा डगुरू यासीच जगी. कोणचा त्याग अर्जुना? तुला सांगितलं राजेश त्याग, तामस त्याग. आता सांगितलं सात्विक त्याग. आणि सात्विक त्यागाचं जे श्रेष्ठत्व आहे ते वेदाने सांगितले. काय सांगितलं देवा? ऐक अर्जुना, हा तो त्याग तरुवरू. तरू म्हणजे झाड.
हा सात्विक त्यागानं ते झाड मोक्ष फळानं भरून येतं, भरभरून लतबद होता. त्याला मोक्षाचे फळ येतात त्या तरुला. म्हणून सात्विक त्याग कर आणि मोक्ष फळाचा आस्वाद घे. भगवंत ज्ञानोबा बोलतात, जोगा मोक्ष फळे ए थोरू. सात्विक त्याग केला तर त्या झाडाला मोक्षाचे फळ लदबद येतात. झाड वागतं तसे बुद्धी मोक्षामध्ये वाकून जाते आणि सुखामध्ये तल्लीन होती, वेदामध्ये एक होती आणि स्वरूपाशी अभिन्न होती. मोक्ष तरुवरी. तरू म्हणजे झाड. सात्विक त्याग कर अर्जुना. जो वृक्ष आहे ना संसार रूपी, त्याला मोक्षाचे फळ लदबद लागतील आणि झाड कोळ मांडून पडण फळाच्या वजाने. म्हणून सात्विक त्यागाचा स्वीकार कर. जोगा मोक्ष फळे ए थोरू. थोर म्हणजे अफाट फळ लागतात त्या वृक्षाला. वेदांत वृक्षाला अफाट फळ लागतात. सात्विक ऐसा डगरू यासीची जगी. हा सात्विक त्याग हा म्हणजे जगात ह्या सात्विक त्यागाची प्रसिद्ध आहे. याला किंमत आहे सात्विक स्वभावाला. सात्विक त्यागाला जगामध्ये प्रसिद्धी आहे, किंमत आहे. त्या सात्विक मुळे आपले अब्रू आहे. तमवामुळे अब्रू जाते आणि सात्विकामुळे अब्रू येते. म्हणाले दोन शब्द. त्या वृक्षाला मोक्षाचे फळ भरपूर येतात असं भगवंत ज्ञानोबा बोलतात. कृष्ण परमात्मा अर्जुनाशी सांगतात. आता पुढे चला. आता जाळवणे बीज जैसे. मग काय होतं ऐका अर्जुना. आता जाळवणे बीज जैसे झाडा आखिजे निर्वशे. पळत्या गुणी कर्म तैसे तजिले जेवी. पळत्या गुणी कर्म जैसे तजिले जेवी. जेव्हा कर्म करताना फळाचा त्याग केला, त्याचे कर्म झालं तर काय होतं त्याचं उत्तर केला देतो. त्याचं फळ पण सांगतो. बापरे काय ओवेत अरे बापरे. कर्म त्यागून त्याची जी फळ जेवी. कर्माचा पण त्याग टाकून फळाचा व्याभाव सोडून देतो. मग काय होतं. मोक्ष देतो तुला मी. काय होतं म्हणजे तुझ्या हृदयात मी प्रगट होतो. तुझा माझा भेद होतो. तुझा देहाचा संग जातो. तू माझ्या दंग होतो. तुला माझा अनुभव स्वतःच येतो. देहाचा अनुभव बंद होतो. तू मुक्त होतो. तू मला प्राप्त होतो. म्हणून सात्विक त्याग ग्रहण कर. होतो त्यानं म्हणलं मी काय करू असं कर. मग काय होतं असं होत. काय सूक्ष्मता आहे होईल. असं कर असं करणं असं होत. खूप सूक्ष्मता, भयानक तुफान सूक्ष्मता. उत्तर पण तिथे भगवंत ताबडतोब दिलं की नाही. उत्तर जाळून बीज जैसे. अर्जुना एखादं बीज जाळलं जेव्हा झालं म्हणजे तुम्ही पुढची उत्पत्ती थांबली. कशामुळं त्या बीजाला जाळलं. आता पुढचं आहे. मग जसं त्या बीजापासून पुढची उत्पत्ती थांबली तसं त्या कर्माचा फळ त्यागला तर तुझी बुद्धी देहाकडे जाण्याची थांबली. पुन्हा विकार नाही इकडं. पुन्हा अंकुर नाही इकडे. विकार नाही इकडं. जाळलेल्या बीजाला अंकुर उत्पन्न होत नाही आणि अज्ञान जाळलेल्या अंतःकरणामध्ये वासना प्रकट होत नाही. अज्ञान. मग त्या अज्ञानाला जेव्हा ज्ञानानं ब्रह्मज्ञानानं जाळलं तर पुन्हा अंकुर नाही वासनेचा. तसं अग्निमध्ये जर धान्य पडलं भाजल्या गेलं तर त्याची उत्पत्ती नाही, अंकुर नाही. तसं अज्ञानाचा बाध झाला किंवा जाळलं किंवा निवृत्त केलं एकच परिभाषा. तर पुन्हा त्या अंतःकरणामध्ये वासनेची उत्पत्ती नाही, भेदाची स्थिती नाही, देहाचा संबंध नाही आणि सुख दुःखाची उत्पत्ती झाली तरी त्या ठिकाणी मन व्याकुळ होत नाही. सुख दुःखाला येतात पाहतात ते जातात. तो जसा तसा राहतो. तो जीवन मुक्त असतो. पण सुख दुःखासोबत राहतो तो बद्ध असतो. सुख दुःखाला सोडून देतो तो विवेकी असतो. सुख दुःखाचा बाधच होतो तो आत्मज्ञानी असतो.
स्वागत ठेव परिसी धातूची गंध काळी का जैसी हाती रजत मे तैसी तुटली दोन्ही जाती रजत मे तैसी तुटली दोन्ही. त्या अंतःकरणातून रज आणि तम तुटलं सुटल्या यायला ते बंद झालं. तमोगुणचा थांबला संपला. रज मावळलं आणि सत्व कळलं. तेव्हा तुला माझा अनुभव झाला. माझ्याशी तुझं मन एक झालं. रज मला सोडून दे. सत्वाची वृद्धी कर. गुणाला बंद कर. कर्माला बाजूला कर. फळाची आशा सोडून दे. तेव्हा माझी प्राप्ती होईल तुला अर्जुना. तोपर्यंत मी तुला प्राप्त होत नाही आणि तुला दीक्षा पूर्ण होत नाही मग वेदाची. मग तुला शिक्षा संसाराची भोगावी लागते. दीक्षा भेटत नाही. खरी दीक्षा ओवीचं फळ आहे. म्हणून ज्ञानाची दीक्षा म्हणजे श्रवणामध्ये अंतःकरणाला सोडून देणं. वेदामध्ये अंतःकरणाला एकपणा आणि गुरुची श्रवण हृदयात घेणं. गुरुच्या चरणावर निष्ठा ठेवणं. आत्मकल्याण करायचं ना आपल्याला. मग गुरुचे दोष बघायचे नाही. होत आहे नाही होत आहे. त्याला प्रायचित्तच नाही. त्याला प्रायचित्त नाही. म्हणून गुरुची निंदा चर्चा नो. साष्टांग दंड सद्गुरु माऊली. रोज अमृत पाजवतात. जे आपल्याला दीक्षा देतात, जे आपल्याला ह्या संसारातून बाहेर काढतात, त्यांच्यावर पोट दाखवायचं नाही कदापि. त्यांच्या हृदयाला दुखवायचं नाही कधीच नाही. महापातक महापातक. तर ज्ञान दिलं माऊलींना. ते आपल्या बुद्धीनं घेतलं तर वृत्ती शांत आणि निरामय असते. तिला व्यवहार हे काही आवडत नसतं. एकांतात असतो आम्ही. खाली काय बाहेर. ही अवस्था एकांत शांत तिथे आनंद असतो. तिथे परमात्म्याची सोबत असते. म्हणा देहाचा संग नसतो वृत्तीला. माझा विषय दुसरा होता. ते धातूची गंध कळी का जैसी. जेव्हा लोखंडाला परिस्थितीचा जंग बी गेला आणि लोखंडपणा बी गेला. एका सेकंदात सगळंच गेलं. तसं जेव्हा माझी प्राप्ती झाली एका सेकंदात हे भाव आणि ते कर्माचा संबंध सगळं जातं अर्जुना. एका क्षणामध्ये लोखंडाला परीस लागला तर ते सोनं होतं. तसं बुद्धीला ब्रह्मज्ञान स्पर्श झाला की त्या ठिकाणी मोक्षाचं स्थान तुला येतं. नाना रूपाने माऊलींचा गेले. नाना रूपाने तुम्हाला समजावून सांगितलंय. ते कसं ऐका पुढे. जाती रजत मे तैसी तुटली दोन्ही. तसंच परिसाचा आणि लोखंडाचा स्पर्श होतो ना अर्जुना. होतो. आणि तत्क्षणी लोखंड जातो आणि त्याचं सोनं होतं. त्याचा गंध बी जातो. सगळं सोनं. तसं सात्विक त्याग जेव्हा होतो तेव्हा हे रजतम जातात. आणि मग तेव्हा माझी प्रतीती तुला येते अर्जुना. मग काय लोखंड राहिलं का नाही. चमचम करायला का नाही. हो. कशामुळं परिसाचा संबंध. तसं माझ्या श्रवणाचा अंतःकरणाशी संबंध झाल्यावर केवळ सुखाची अनुभूती होती. एक सुंदर उदाहरण दिले की लोखंडाबद्दल संबंध झाला किती जातो लोखंड काळेपणा जंग. तसं बोधाचा आणि मनाचा संगम होतो. वेद आत जातो. परमात्मा प्रगट होतो. हे सत्वंत मन रजन कुठले उरतात रे. मग काय उरत मी आणि तू. हो देवा. हो अर्जुना. काय उरत
आणि अनुभव आणि सुख, अद्वैत, एक तल्लीनता, एक व्यापकता, एक तन्निष्ठता, एक अभिन्नता उरते. अर्जुना, बघून बघ, देवा त्यागून बघ, आत्मरंगात रंगून बघ, वेदाचा संग करून बघ. मग बुद्धी माझ्या तल्लीन होती. ती तल्लीनता जातच नाही. म्हणून आम्हाला व्यवहार पसंत पडतच नाही. नाही रे बाप्पा. कुठं परभणी तर कुठलं मिळाले, केवळ भगवंतासाठी विनियोग. हो ताई. नाही नाही, माझा श्वास, माझा विश्वास माझ्या कल्याणासाठी, माझी बुद्धी ईश्वराच्या चिंतनासाठी, माझा देह उद्धार होण्यासाठी, माझं धन दानासाठी, माझं मन वेदासाठी, माझा अंतःकरण मोक्षासाठी. बाकीचं वरवर कळालं की नाही? वरवर तर शेवटी सार्थक होत नाही. आपले श्वास व्यर्थ घालवले तर सार्थक होत नाही. कळालं? ग्रंथ, मन शांत, बुद्धी एकांत, अज्ञानाचा अंत, तो निवांत झाला. घडला आणि त्या ठिकाणी तो अनुभवता आला. परमात्माचा अनुभव घेता आला. देहबुद्धीचा त्याग संतान केला. ग्रंथ हृदयात आले. मन शांत झालं. वेदांत बुद्धीला कळाला. अज्ञानाचा अंत मिळाला झाला. जीवन जगण्याला आधार झाला परमात्मा आणि परमार्थ. आधार बनले गुरु, आधार झाले शास्त्र वेदांत. जीवन जगताना आधार बनला हा मला. गुरुचा, वेदांचा, शास्त्राचा, अध्ययनाचा, गीतेचा. त्या मनानं आधार स्वीकारला. उधार भाव गेला. संसार उधार आहे. देऊ देऊ तुम्हाला सुख देऊ. उधारीवाला सामान नेते पुन्हा म्हणते देऊ. उधारीवाल्याची बदली झाली आणि दुकानदार तिथंच थांबला. सामान घेणारा निघून गेला. कळालं? सामान दिलं संसारात आणि प्रेमाची वाट बघितला तो बिलाची वाट बघायला. आणि ते ग्राहक निघून गेलं सामान घेऊन. मालक वाट बघितला बसला काउंटरवर. तसं बुद्धी देहाच्या काउंटरवर वाट बघत बसली की ते मला कधीतरी प्रेम देईल, उदारी चुकवल. उदारी चुकवासारखं नातं नसताच म्हणून तिथं मन फसताच. उदारी वाटायची असती आणि विठ्ठलाला भेटायचं असतं. परिसी धातूची गंध कळिका जैसी. लोखंडाला जेव्हा परीस लागतो तर जंग आणि लोखंड पण जातं, सोनं होतं. तसं जेव्हा माझा बोध आज जातो, सात्विक भाव तयार होतो, रजतम निघून जातो आणि सात्विक वृत्ती तयार होती. आणि ते सात्विकपणा मोक्ष फळाला घेऊन तुला ते सात्विक भाव मोक्ष प्राप्त करून देतो. वृक्षाला मोक्षाचे फळ येतात. म्हणून रजतमाचा त्याग कर अर्जुना. म्हणजे देवा. आणि मन चंचल आहे ना रज. तुला आक्रोश करा वाटतो ना, भांडण लोकाला भांडा वाटतं, बोला वाटतं, ते तमा. त्याग कर त्याग. तर माझी प्राप्ती तुला. नाहीतर नाही अर्जुना. सुंदर निरूपण केलं, कर्माचे विवेचन केले, 3 गुणाचं वर्णन सांगितलंय आणि आत्मधन हातात दिलंय. अर्जुनाला कृष्ण कृष्ण केलंय. ज्याला समजते तो भाग्यवान, त्याला समजत नाही ते दुर्दैवी. परमार्थ समजू नये, ओवी कळू नये. काय कळा? संसार, नाते, व्यवहार, सुख दुःख हे बंद व्हावं आणि हे कळावं. मन
संताकडे वळावं, अज्ञानाला जाळावा आणि स्वरूपाने जगात उराव. ते आपलं अंतिम स्थान आहे, अंतिम टप्पा आहे, ज्या ठिकाणी बुद्धी विराम पावती, आत्मकल्याण होत, सुखाला सुरुवात होती, देहबुद्धी समाप्त होती. आणि बुद्धीचा तिथं बुद्धी विराम पावती. त्याला जग मोक्ष म्हणतो, वेद म्हणतो, तुला काय म्हणायचं ते म्हण, पण आम्ही विराम पावलं भगवंतापाशी. आराम झाला मनाला, पूर्ण विराम दिला संसाराला. हे वेदांताचं फल आहे, हे आत्मसिद्धी आहे, ही साधूची संपत्ती आहे. आपल्या जोळीत आली, आपल्या पदी वैसविले, कृपा कटाक्षे न्याहाळले, आपल्या पदी वैसविले. त्या साधून कृपेनं बघितलं, बोधाच्या रूपाने तुम्हाला तुमच्या अंगावर बोधाचा पाऊस टाकला आणि ह्या साधकाला मुक्त करायचं असा अंतःकरणामध्ये संकल्प झाला, तर तो साधक सिद्ध बनला. कृपा कटाक्षे न्याहाळले, आपल्या पदी वैसविले. ती साधकाला सिद्धता आणून द्यायची, बोधाला हृदयात भरभरून द्यायचं आणि वेदाचं चिंतन मनाला बांधून टाकायचं आणि देहभावाला संपूर्ण आत्मरंगात रंगायचं. हे आमचं कल्याण आम्हाला करायचं, आम्हाला आत्मसिद्धी साधायची, आम्हाला संताची संगत धरायची, आम्हाला वेदाची संपत्ती लुटायची, आम्हाला आत्मप्रतीती भोगायची, आम्हाला देहाचा संबंध टाकायचा, आम्हाला स्वरूपामध्ये थांबायचं, आम्हाला मनाला निग्रह करायचा, आम्हाला गुरुचा अनुग्रह घ्यायचा, आम्हाला संपत्तीचा आम्हाला अनुभव चाकायचा. आत्मसंपत्ती आमची संपत्ती आम्हाला गुरुनं दिली आहे, आमची देहस्थिती त्यानं बाजूला केली आहे, आत्मस्थिती हृदयात आली आहे, देहबुद्धी टाकून दिली आहे. ही आमच्या गुरुची दीक्षा आमच्यावर झाली आहे. ताई तुम्ही आम्हाला द्यायला तुमच्या जीवात्मा जन्म घेतो आईच्या उदरात गर्भ, तर तेव्हा सोहमचा जप चालू असतो. तेव्हा मला जगात आणलंस तू, तर तुला मी प्राप्त करतो आणि तुझ्याकडेच येतो. आणि जेव्हा जन्मतो तर मायेचं वारं लागतं जगाचं, तर तो कव्हा कव्हा म्हणतो. मी कुठं म्हणलो काय 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 करतो लेकरू, जन्मला बरोबर रडते, असं जन्मत नाही, रडत रडत जन्मते. त्याचं उत्तर मला माहित नाही, तुम्ही द्या. म्हणून सुरुवात रडणे येण्याचे तर दुःखच आहे, जन्माभाव सुख आहे. ज्या जन्म आणि मृत्यू थांबल्या जातो त्या आत्मज्ञान, ज्या अविद्येनं जन्म मृत्यूला सुरुवात होती ती बुद्धिभ्रष्ट आणि देहाला माझं म्हण. इथे जन्म आणि मृत्यूची रांग लागते. या विद्या बुद्धीमध्ये तुमच्या प्रस्थापित तुम्हीच केली आणि तिला पाणी पण घातलं मी देह म्हणून. त्या विद्येला जोपासलं मी देह म्हणून. तिचा संबंध केला मी कर्माचा करता म्हणून. आणि त्या विद्येला धरून हा अनात्मा पडला, वासना गेले नाही म्हणून लिंग देहवरला. काय सांगा वाटते, प्राण काठाच होतो तुम्हाला बोलताना, हे द्यावं ते द्यावं ते द्यावं ते द्यावं ते द्यावं. द्यावं तरी काय काय, आतून खूप आहे ना सागर, तुम्ही डबक्या सागर कसा काय. महाभारत सगळं सांगावं, पण काय कसं किती तरी सांगावं, मर्यादा असते बोलायला, थकून जाते नंतर. शक्ती तो देतो आणि तो बोलवितो आणि तोच बोलतो. कारण एवढी वाक्य रचना पाठ करून येत नसते. सांगा येते का ते, काय बोलणार आहे तर माऊली काय काय बोलणार आहेत, ओवीचं ज्ञान हृदयामध्ये कसं ठेवणार आहे,
आणि दुःख कसं बाहेर येणारे, आत्मरंगात मन कसं रंगणारे, वेदाची संगती मनाला कशी होणारे, श्लोकांमध्ये अंतःकरण कसं जाणारे आणि तुफान सुख कसं मी घेणारे, हे काहीच माहित नसतं आम्हाला, काहीच माहित नसतं. वाणी फक्त बोलती, का बोलती ते पण कळत नाही, कसं बोलती ते माहित नाही, काहीच माहित नसतं आम्हाला. कारण वाणी त्यांची आहे म्हणजे तिथं अर्पण आहे. आज परमात्मा संताला जागा आहे. त्या हृदयाच्या चौरंगावर गुरुचे चरण आहेत, त्यांचं प्रेम आहे, त्यांची निष्ठा आहे, त्यांचा बोध आहे आत, म्हणून ते बोलतात. वाणी बोलल्या जाते, आम्ही नसतो. एक मिनिट, चोखाळे उघडती आत्मबोधाचे डोळे. चोखाळ म्हणजे काय? सत्व चोखाळ, शुद्ध शुद्ध झालं रे. दागिना करायला त्याला आकार दिला, तांब घातलं होतं, ते तांब जाळून काढलं, सोनं पिवर बनलं. तसं सत्व शुद्ध झालं. कशानं? वेदानं बोधानं. अर्जुना, तू तुझ्या हृदयात बोट टाकायला, तू वेद ऐकायला, तुझं सत्व वाढायलं आणि वाढता वाढता शुद्ध झालं. म्हणजे देवा, अरे तिथं कुठलाच विकार नाही, कुठलं रज नाही, कुठलं तम नाही, कुठं चंचल नाही, शांतपणा झाला. ते शांत म्हणजे मी आहे. शांताकार म्हणतात का लोक, मग हा मग मीच आहे का नाही? पूजा कशा आहे ना म्हणतात की नाही? हा पद्मनाभ, हा मग ते तुम्ही शांत म्हणजे मी आहे. म्हणजे देवा आत्मा रे, आत्म्याचं स्वरूप शांत, एकांत, सुखरूप आहे, आनंद आहे, ते मी आहे. मग ते सत्वगुणामध्ये ते भोगता येतं. सत्वगुणाचा बुद्धीनं माझ्यामध्ये प्रवेश होतो त्याचा, आणि ती आनंदाला भोगती आणि आनंदाला मिटती देती. ती सात्विकता, ती शुद्धता, चोखाळ म्हणजे शुद्ध शुद्ध झालं सात्विक मन, आणि ते मन सत्वगुणानं शुद्धतेनं चोखाळल्यानं माझ्यामध्ये राहिलं, देहात नाही उरलं. कळालं का? हो देवा, संवाद आहे भगवंताचा आणि अर्जुनाचा, सुसंवाद आहे. प्रश्न भगवान अर्जुनाचे, उत्तर भगवंताचं, आणि सुख जीवाचं. चोखाळे उघडती आत्मबोधाचे डोळे. म्हणजे देवा, अरे आत्मबोधाचे डोळे म्हणजे काय? अरे जगताला पाहणारे डोळे वेगळे, देहाला माझं म्हणणारी व्यक्ती वेगळी, आणि जगतामध्ये माझं दिसणं, माझं कळणं, माझ्यापाशी मन राहणं. उघडती आत्मबोधाचे डोळे. तुझी वृत्ती मलाच पाहती. मग डोळे उघडले का नाही तुझे? हो देवा, मला पाहती. म्हणजे जे अध्यासित जगत आहे ना खोटं, त्या जगताला अधिष्ठान मी आहे ना मोठा. मोठा म्हणजे एक, व्यापक म्हणजे चैतन्य, चैतन्य म्हणजे सुख, आणि सुख म्हणजे एक. तिथं ती जाती आणि ती एक होती, ती चिन्मय होती. उघडती आत्मबोधाचे डोळे. मी गुणाला सोडलंस तू, तिन्ही कर्म केले. सत्तम रजकर्म, रजात्मक बुद्धी होती, आणि रजगुणाची उत्पत्ती होती, आणि त्या गुणाच्या माध्यमातून ते कर्म तयार होतं. त्या कर्माचा आणि त्या वृत्तीचा आणि त्या गुणाचा त्या श्रवणानं त्याग होतो, आणि तमगुणाचं पण कार्य होतं, भांडण, आक्रोश मनाचा, थैमान बुद्धीचं, मग ते पण कार्य होतं. मग ते पण ह्या बोधानं सुटलं. सुटती रजतमे दोन्ही. ऐकले की नाही आज तुम्ही? दोन्ही. अर्जुना, काय देवा, हे बघ, तू माझी गीते ऐकतो, उभी आत घेतो, श्रवणदंग होतो, मी कालाला थांबवतो आणि तुला ज्ञान देतो. तू गुणातून बाहेर येतो. तुझं रजकर्म, सत्तम कर्म, त्या कर्माचा संबंध सुटला जातो. तू माझ्याकडे सहज येतो आणि तुला माझा आत्मभाव मी देतो. तू आत्मभावात राहतो, तेव्हा बुद्धी शुद्ध होती, सात्विकता प्रगती, तेज होतं सात्विक तत्व, चोखाळल्या जातं सत्वगुण, शुद्ध शुद्ध होतं म्हणजे सत्व चोखाळल्या जातं, ते सत्व शुद्ध तयार होतं. मग तुझे डोळे कोणचे उघडले? आत्मबोधाचे डोळे. मग तुला माझी स्थिती प्रगट होती आणि तुला माझं रूप भोगता येतं. मी तुझ्या जवळ आहे, तू देहाजवळ राहत नाही. तुझं माझं ऐक्य आहे,
तू देहाची ऐक्य करत नाही. तुझा माझा संबंध आहे, तू जगताचा संबंध भोगत नाही. तू आत्मारामात विलीन झाला, तुला जगताचं भान येत नाही. आणि वृत्तीचा व्यवहार केला, तुला जाणीव होत नाही. उघडती आत्मबोधाचे डोळे. काय अनुभव त्या आत्मस्थितीचा, काय भोग स्वानंदाचा, काय रीत आहे ती वेदांताची, काय स्थिती त्या मनाची. हे दान आहे मोक्षाचं, हा अनुभव आहे आनंदाचा, हे सुख आहे तत्वाचं, ही भेट आहे रामाची, ही प्राप्ती आनंदाची, ही अवस्था मोक्षाची, ही भेट श्रीरंगाची. किसकी कसकी बात नाही, मांडायचं हे ग्रहण करायचं म्हणजे देवा. अरे अर्जुना, देहबुद्धी आहेत, आत्मबुद्धी आहेत. देहबुद्धीने मी दिसत नाही आणि आत्मबुद्धीने देह वाटतच नाही. देहाचा संबंध तुला होतच नाही, तू देहात राहतच नाही. मग माझ्यात आहे तू. तुला नाही कळालं? नाही कळालं देवा. मी बोधात आहे म्हणजे तुमच्यात आहे. मी वेदात आहे म्हणून सुखात आहे. मी ज्ञानात आहे म्हणून जगतात नाहीये, तुमच्या रूपात आहे. तुम्ही म्हणल्यावर जगत नाही, तुम्ही कळाल नाही ते जगता वाचून नाही देवा. बापरे, काय चिंतन निघालं. दिलाय तुमचा अभेद अंतःकरण आलाय, तुमचा आनंद हृदय आलाय, तर जगत कसं आलाय? कुठे जगत आहे? सगळा तूच तू देवा, तर मी कुठे आहे? जिथं मी संपतो तर तेव्हा ज्ञानाचा उदय होत. जिथं अहंभावाला तिलांजली दिल्या जाती तर सोहंभावाची प्रतीती सतत येती. ही तर खरी आत्मस्थिती. ही खरी म्हणून 18 वाजता तुम्हाला म्हणले की कसं होईल मला माहित नाही. अजून तर खूप भाग्य लागतं हे ऐकायला. खूप पुण्य केलं माझ्या साधकानं, म्हणून चिंतन त्याच्या हृदयात चाललंय. शेवटाची पाळी तेव्हा मनुष्य जन्म, चुकली यावरून तेरा पुणे, चुकली यावरून तेरा पुणे. याच जन्मी ओळखे करा आत्माराम, याच जन्मी ओळखे करा आत्माराम. संसार सुगमा भोगू नका, संसार सुगमा भोगू नका. याच जन्मी ओळखे करा आत्माराम. संसारी असावे असोनी नसावे, जेवी जळात पद्मपत्र. याच जन्मी ओळखी करा आत्माराम. संसार सुगम भोगू नका, भोगू नका. कस तुला विसरू, तू माया मिले करू. गुरुमाऊली तू माया मिले करू, कस तुला विसरू. जीवन पथा अवघड भारी, जीवन पथा अवघड भारी. उठवर सांग फिरू, कस तुला विसरू. गुरुमाऊली तू माया मिले करू, कस तुला विसरू. घे मायेच्या पंखा खाली, घे मायेच्या पंखा खाली. किनवानी हे वासरू,
कस तुला विसरू गुरुमाऊली तू माया मिले करू कस तुला विसरू ज्ञानियांचा तू ज्ञान राजा ज्ञानियांचा तू ज्ञान राजा तुम्हीच आमुचे गुरु कस तुला विसरू गुरुमाऊली तू माया मिले करू कस तुला विसरू ज्ञानियांचा प्रकाश दे मज ज्ञानियांचा प्रकाश दे मज ती मीर लागे विसरू कस तुला विसरू गुरुमाऊली तू माया मिले करू कस तुला विसरू कसा विसरू